आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने बदलापुरात दरवर्षी आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा यंदाचा सोहळा 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 दरम्यान संपन्न होणार आहे। या महोत्सवाचे यंदाचे 22वे वर्ष असून बदलापूर वासियांसाठी हा सोहळा आध्यात्मिक आनंदाचा आणि समाज प्रबोधनाचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरतो आहे। या महोत्सवात नामवंत कीर्तनकार सहभागी होणार असून हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील, विशाल महाराज खोले, इंद्रजित महाराज रसाळ, पांडुरंग महाराज घुले, पोपट महाराज पाटील, विक्रांत महाराज पेंढेकर, ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचं कीर्तन बदलापूरकरांना लाभणार आहे। बदलापूरकरांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे। अंबरनाथ तालुका राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून बदलापूरमध्ये हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने होतोय आणि निश्चितपणे 22व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी कीर्तनकार सुद्धा आपण चांगल्या प्रकारची निवड करून राज्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, ज्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी होते, अशा चांगल्या कीर्तनकारांना आपण बदलापूरमध्ये माझ्या नागरिकांसाठी आपण ही एक चांगली पर्वणी आणलेली आहे। या कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा यासाठी खऱ्या अर्थाने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की 2025 ची सुरुवात ही बदलापूरमध्ये एका चांगल्या विचारातून व्हावी। आपली संस्कृती खऱ्या अर्थाने जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि वेगवेगळ्या विचारातून जे आपल्याला चांगल्या प्रकारचे बोध दिले जातात त्या बोधामधून आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या जनतेला विनंती करतो। 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत रोजच कीर्तनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। एक खरं म्हणजे हेमंत चतुर्थे यांना पक्षातूनच हकालपट्टी केली होती, हे तुम्हाला माहित नसेल। बंडखोरी केली होती माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आणि त्याला माझ्या घरातूनच नाही, मी त्या कार्यक्रमातून एक हकालपट्टी केली आणि नंतर तो त्याला जामीन झाला, कारण त्याला कुठे थारा नाही म्हणून तो तिथे गेला। आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ, ते उपमुख्यमंत्र्याकडे, मी मुख्यमंत्र्यांच्याकडे करून घेईन। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।